आजचा बंधुबाबा म्हणजेच अशोक खरात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे समोर येत असताना आता या प्रकरणात मनसेने सुद्धा उडी घेतली आहे। आपल्यासोबत मनसेचे सरचिटणीस हेमंत संबूस आहेत। तुम्ही काही वेळापूर्वी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे आणि थेट मनसे सुद्धा या प्रकरणात आता उतरलंय, म्हणजे थोडक्यात तुमच्याकडनं सुद्धा प्रतिक्रिया यायला लागल्यात। कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे मनसे? नाही, मूळ मुद्दा एकंदरीत जेव्हा हे प्रकरण बघितलं जातं आहे, हा जो अशोक खरात, तो जो बाईलवेडा जो अशोक खरात आहे, हा नाशिकचा आहे मूळचा। विषय हा आहे की त्याला अटक किंवा रुपाली चाकणकरचा राजीनामा एवढ्यावरच हे प्रकरण थांबतं आहे का? तर हे नाही थांबत आहे, कारण याची पाळंमुळं जी आहेत ती खूप रुजलेली आहेत। कारण जे जे समोर येतं आहे आता की ज्या मंत्र्यांबरोबर याचं उठणं बसणं होतं, त्याच्याकडे ते यायचे, त्यांचे नक्की कनेक्शन्स यांच्याबरोबर काय होते आणि ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। नुसतं रुपाली चाकणकर ही महिला आयोगाची अध्यक्ष आहे। मग माझं असं म्हणणं, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती एका राजकीय व्यक्तीला बसवण्यापेक्षा जर त्याच्याऐवजी निवृत्त न्यायाधीश म्हणा किंवा एखादी चांगली अशी बाई जर बसवली किंवा कोणी, तर ते चांगलं आहे ना। तुम्ही राजकीय हे का करता? असे आयोग जे आहेत, हे आयोग